नमस्कार, माझ्या ह्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा आम्ही गणपती बाप्पा विसर्जन केला. तर खूप छान प्रकारे विसर्जन गणपती बाप्पाचं झालं. ह्यावेळेस 11 दिवस गणपती होते. तर किती छान प्रकारे गणपती आपल्याकडे 11 दिवस होते. हे दिवस किती पटपट निघून गेले आणि आज गणपती बाप्पाचं आपलं विसर्जन झालं. तर असं दुःख वाटत आहे, पण आता बाप्पा जातातच आपले सर्वांचे. 10 दिवस 9 दिवस असतात, फक्त ह्यावेळेस 11 दिवस आले आहेत. तर आरती वगैरे आम्ही केली, नारळ वगैरे त्याचा फोडला, मोदक वगैरे केले होते, तर ते सर्वांना वाटले. तर गणपती विसर्जन करताना तुपाचा दिवा लावला होता, तर इतकं वारं होतं तरी अक्षरशः तो दिवा पण चालूच होता बरं का. आणि आमची आरती वगैरे झाली. तर खूप जण गणपती बाप्पांचं विसर्जन खूप विचित्रप्रमाणे करतात, असे फेकून वगैरे देतात. तर असं काही करू नका. गणपती बाप्पांचं विसर्जन एक छान प्रकारे करत जावा. तर आम्ही गणपती बाप्पा मस्त असा निवेद वगैरे दाखवून विसर्जन करायचा होता. तर त्यासाठी आम्ही हे लोकेशन निवडलं. आधीच आम्ही पाहिलं होतं की नाही का इथं असं आहे, असं विसर्जन करतात. तर आम्ही तिथंच आलो. तर खूप छान असं तिथलं वातावरण होतं. तर बोटिंगमध्ये गणपती विसर्जित करत होतं. तर इथं खूप कमी संख्या होती विसर्जन करण्याची. ज्यांना माहीत होती ते खरंच तिथं आले होते. एक 5-7 जण आले होते तिथं विसर्जन करायला. नाहीतर मोठं टँक वगैरे मध्ये डायरेक्ट कसे पण गणपती विसर्जन करतात. तर आम्ही मस्तपैकी सर्वजण बोटिंगमध्ये बसलो. मी कॅमेरा धरला होता म्हणून मी काय बसले नाही. तर भावाची मुलं वगैरे सर्वांनी मस्त बोटिंगमध्ये बसलो आणि आपल्या बाप्पांना विसर्जन केलं. तर आपल्याकडे गणपती बाप्पाचं तोंड करायचं, कारण की चांगलं असतं आपल्याकडं तोंड केलेलं. त्याच्या मागे खूप विघ्न असतात, त्यासाठी ते आपल्याकडं तोंड करायचं असतं बाप्पाचं कधी पण. तर बघा किती छान प्रकारे असा बाप्पांना घेऊन आता बोटिंगमध्ये एकदम मधोमध गणपती बाप्पा असं मस्त विसर्जन करायचा. तर सर्व मोदक वगैरे त्याचे फळं वगैरे दिले आणि आजूबाजूचे प्रसाद वगैरे वाटत होते. इतकं सुंदर होतं ना तिथलं वातावरण. खरंच खूप प्रकारे इतकं छान होतं ना. तर तुम्ही बघा, तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवन. जसं आपण वाजत गाजत बाप्पाला आणतो ना, तसंच एकदम छान प्रकारे विसर्जन पण बाप्पाचं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर बघा ना, आता चांगलं बोट चालली आहे मधोमध पाण्यात आणि तिथं आपलं बाप्पांना विसर्जन करणार. तर पोरं एकदम खुश झाले होते. परी, शंभू, माझे भावाचे 2 मुलं होते, विहान आणि जय, आणि माझा भाऊ गणपती घेऊन बसला होता आणि ते माझे हजबंड येलो कलरचे शर्ट घातलेले ते. तर चला पटपट बघा सर्वांनी की आपले बाप्पा चालले आहेत. दुःख वाटत आहे, पण त्यांना पण जावंच लागतं. तर किती छान, मला तर खूप बसू वाटलं होतं, पण 4 जणच बसतात त्या ह्याच्यामध्ये आणि मी कॅमेरा धरला होता ना, त्यासाठी मी नाही जाऊ शकले. तर किती फास्ट चालली आहे बघा आपली बोट म्हणा, नाव म्हणा, जे कोणाला वाटत असेल. तर तुम्ही तिथलं वातावरण बघा ना, किती छान आहे. कधी पण आपला बाप्पा बसवला ना, तर असं छान त्यांचं विसर्जन करत जावा, ज्या करून की ते हसत गेले पाहिजेत, आनंदात गेले पाहिजेत. आपण बसवलेले 10-11 दिवसाचं त्यांना अप्रूप वाटायला पाहिजे गणपती बाप्पांना. तर बघा ना, बोट शेवट गेली पार मधोमध. तर तिथं आता मस्त प्रकारे बाप्पांचे विसर्जन होणार आहे. इतकं सुंदर होतं ना वातावरण, फोटो वगैरे काढण्यासाठी, रील्स बनवण्यासाठी, पण टाईमच नव्हता. शंभूची खूप मस्ती असते, तो खूप रडत होता, त्याला अजून बसायचं होतं. पण खूप जणांचं म्हणजे नाही का 5-6 वेटिंगला होते, त्यांना पण बाप्पांना विसर्जन करायचं होतं. त्याला जी कोणती गोष्ट आवडली ना, तर तीच पाहिजे असती. तर बघा ना, किती छान प्रकारे आता बाप्पांना माझा भैया विसर्जन करत आहे. मस्त प्रकारे 5 वेळा डुबुक डुबुक बाप्पांना पाण्यात करत
बाप्पा एकदम सरळ गेले आहेत, पडले नाहीत, वाकडे नाहीत, काय नाहीत. बाप्पांना एकदम सरळ त्याने पाण्यात डायरेक्ट बाप्पा खाली बसले. तर हे अशा प्रकारचं आपलं बाप्पांचं विसर्जन झालं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगत जावा आणि कमेंट्स करत जावा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण ज्यांनी नाही केलं आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर बघा हे पूर्ण दाखवलं आहे मी तुम्हाला, झूममध्ये व्हिडिओ दाखवला होता हा मी. तर आता बघू शकता तुम्ही नाव कुठं आहे, मी तुम्हाला झूममध्ये ते कसे कसे चालले ते व्हिडिओ दाखवत होते. आणि बघा तर माझा व्हिडिओ असा हा तुम्हाला व्यवस्थित दिसतो का हा पण मला कमेंटमध्ये सांगा. झूम वगैरे केलं तरी पण व्हिडिओ कसा वाटतो बघायला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर खूप डान्स चालला होता माझ्या भावाच्या मुलाचा, बघा ना किती छान डान्स करत आहे तो. त्याला डान्स हा खूप आवडतो. तर ते छान प्रकारे आले. शंभू तर बघा कसा बघतोय, त्याला पाण्यात खूप मज्जा आली होती. तर त्याच्यासाठी आम्ही नक्की परत एकदा तिकडे फिरायला जाऊ. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ दाखवेन मी. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.